गांगल सर म्हणाले ते अगदी बरोबर आहे की कुठून येतं हे काही सांगता येत नाही. तसंच प्रस्तावनेत सुद्धा नायगावकरांनी खूप म्हटलंय की कसे काय हे विचार आले, तर हे सगळ्यांनाच तुम्हाला वाचताना जाणवेल की अरे कुठून कुठून सुचलं हे. पण इथे जे आहेत ते सगळे अगदी जवळचे लोक आहेत आणि तुम्ही सगळेजण वसंत दाते या वल्लीला अतिशय जवळून ओळखता. त्यामुळे जरी कुठून आलं ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नसलं तरी हे ह्यांना सुचलं, ह्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये. आता एक दुसरी व्यक्ती जिच्याकडून ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत, त्यांचा मी एक अतिशय छोटासा परिचय देते, कारण पूर्ण परिचय देत बसलं तर मग कार्यक्रम त्याच्यातच संपेल. तर अशोक नायगावकर हे अतिशय लोकप्रिय कवी आणि गमतीशीर आणि हलक्या फुलक्या पद्धतीने पण गंभीर विषय लोकांपर्यंत मांडण्याची त्यांची एक अशी वेगळी खुमास्तर शैली आहे लेखनाची. 2012 साली दापोलीला जे कोकण मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्याचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेलं आहे. सो इतकी मोठी साहित्यातली व्यक्ती आपल्या ह्या कार्यक्रमाला आम्हाला आज प्रमुख पाहुण्यांच्या रूपाने लाभलेली आहे. खरंच आपलं सौभाग्य आहे. जगभरात म्हणजे आज आपण गोरेगावात इथे सगळेजण भेटलेलो आहोत. बरेचसे लोक मुंबईतलेच आहेत, काही पुण्याहून किंवा परगावाहून औरंगाबादहून सुद्धा बाबांच्या प्रेमाखातर आलेले आहेत आणि नायगावकरांना ऐकायला आलेले आहेत. नायगावकरांनी जगभरात आशिया, युरोप, अमेरिका अशा त्रिखंडात त्यांनी कवितांच्या मैफली गाजवलेल्या आहेत आणि ते मंचावर उभे राहिले की काहीतरी रंगतदार मजेदार ऐकायला मिळणार ह्या उत्सुकतेने आता तुम्ही सगळ्यांनीच कान टवकारलेले आहेत. त्यामुळे ह्या माईकच्या समोरची जागा आता माझ्याऐवजी त्या उत्सुकता जी पराकोटीला पोचलेली आहे त्या व्यक्तीने ग्रहण करावी, किंवा मी विचारणार होते की मी माईक तुम्हाला तिकडे देऊ का, उभं राहायला. त्यांना ते ओनरशिप बर. प्रथम आयुष्यात इतके कार्यक्रम झाले गेल्या 50-1 वर्षामध्ये, जास्तच. पण व्यासांची प्रतिमा ठेवलेली फार, माझ्या घरातही ती प्रतिमा आहे, आनंद देवधरनं बनवलेली ती प्रतिमा. तर व्यासांना पहिल्यांदा वंदन करतो. एकदा श्रीपू भागवतांशी बोलताना ते म्हणाले की जगातला सर्वात प्रतिभावान माणूस हा भारतातला व्यास नावाचा माणूस आहे, फक्त भारतीय लोकांना त्याचं मार्केटिंग करता आलं नाही. हे माझं मत नाही, श्रीपू भागवत एकदा माझ्याशी बोलताना म्हटले होते. तर त्या व्यासांना, सरस्वतीला, सगळ्यांना वंदन करतो. व्यासपीठावर सगळी मान्यवर मंडळी बसलेली आहेत. विशेषतः गांगल पत्रकार म्हणून ओळख वगैरे हे सगळं ठीक आहे, पण मराठी साहित्याच्या आधुनिक मराठी गद्य जे म्हणतात वगैरे, आणि ते ज्या एका वरच्या स्तरामध्ये किंवा वाङ्मयीन चौकटीत अडकलेलं होतं, त्या चौकटीचा भेद करून वाङ्मय निकष वगैरे काय जे काय तुमचं रससिद्धांत वगैरे ते सगळं बाजूला ठेवून हे जगणं कसं आहे मराठी, तर ते जगण्याला चक्क भिडणारं वेशीबाहेरचं किंवा आणि वेशीच्या आतलंही हे दोन्हीचं जगणं ज्यांनी असा एखादं धरण फुटावं त्या पद्धतीनं संबंध मराठीमध्ये आणलं ते गांगल मला इतिहासामध्ये मराठीचा सगळा आढावा घेताना ते गांगल मला हे जास्त महत्त्वाचे वाटतात. किंवा कारण त्या एका पहिल्या कधी अभूतपूर्व असं त्या उपरा नावाची जी निर्मिती आहे, उपरा नावाचं जे आत्मकथन आहे आणि त्याला जो जागतिक आपल्या दया पवारांचं उपराचं तर हो, तर याला फौड फाउंडेशनचा असा तो पुरस्कार मिळणं आणि ती व्यक्ती एका रेल्वेमध्ये काम करणारा तो क्लेरिकल माणूस, आणि त्या माणूस त्या न्यूयॉर्कच्या तिथे असं
असं ओंजळीनं पाणी पिताना तो त्यांचा अनुभव नेहमी सांगायचे. तर हे जे काही मराठीमध्ये केलं त्याबद्दल आणि माझाही संग्रह त्यांनी प्रकाशित केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. अगदी ऐन इतकं उन्हाच्या वेळेला इतके तुम्ही सगळे खुर्च्या पुरतील की नाही एवढे लोक मंडळी जमलेली आहात. तर हे एक गेल्या 2-2.5 वर्षातली अभूतपूर्व अशी गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. कारण किती उशिरा संध्याकाळी 6चा कार्यक्रम 6:30 अमुक तमुक असं साधारण आता लोक येतील नंतर लोक येतील असं वाट बघायची आयोजकांना सवय असते. तर आयोजकांनी वाट बघायच्या आधीच लोक हजर होते. ही एक मोठी गोष्ट आहे आजच्या कार्यक्रमाची. ती एक 2-2.5 वर्षानंतरचा एक सुखद असा अनुभव आहे. आणि उत्तम निवेदन तुझे केलंस म्हणजे आता अगदी मराठीचं सगळं छानच. कारण मध्ये एकदा मी एका गावी गेलो तर ते दीपप्रज्वलनाऐवजी ती म्हणाली की आता पाहुणे दिवे लावतील म्हणून वगैरे. तर असं काय ऐकू येईल काय काही सांगता येत नाही असं सगळं. आणि पुन्हा उत्सवमूर्ती आजच्या दाते असं रामदासांनी पूर्ण हो आणि प्रगटावे असं म्हटलेलं आहे. तर त्यांनी एवढी वर्ष वाट का पाहिली. रामदासांचं इतकं सिरियसली याची काही कारण नव्हतं. त्यामुळे मराठीचं साहित्याचं विडंबन काव्याचं खूप मोठं नुकसान खरं तर झालेलं आहे असं मला वाटतं. त्यांची आत्तापर्यंत किंवा इथून पुढे अनेक पुस्तकं 2-3 तरी पुस्तकं कारण आत्र्यांच्या नंतर इतका समर्थ आणि किंवा त्याहूनही अधिक असं म्हटलं ना तर त्यांच्या लेखणीमध्ये हे अगदी निश्चय हे अतिशयोक्त विधान नाही. कारण एखाद्या माणसाचा रियाज काय असतो. मी रियाज हा शब्द वजनानं वापरतोय. त्या सगळ्या निर्मितीमध्ये 196 पानाच्या निर्मितीमध्ये अनेक कलांचं त्यात संगीतामध्ये एकेका घराण्यांची जी त्यांनी त्याच्यामध्ये जो आस्वाद घेतलाय एकेका ओळीत मध्ये आग्रा गायकी असो जयपूर गायकी असो पतियाळा गायकी असो प्रत्येक गायकीचा एका ओळीमध्ये जो त्यांनी असा उल्लेख केलेला आहे. आणि त्यानंतर या करोना याचा जो एक उल्लेख केला आहे ह्या सगळ्याच्या मागे खूप प्रकारची म्हणजे पूर्ण हो आणि प्रगटावे काय म्हणतात की इतकं समृद्ध असं काहीतरी आपण ते याला म्हणतो ना समुद्रामध्ये ते हिमाचं हे असतं आणि त्याचं हां तर ते टोक असतं आणि त्याच्या खाली खूप प्रचंड असं बर्फ असतं. तसं ही व्यक्ती आहे आणि सरळ या माणसाला तिरकं बघायचे. आज बघा धोतर सुद्धा त्यांनी नेसलंय ना तर मराठी पद्धतीचं धोतर हे उजव्या बाजूनं सोगा असतो. त्यांचा सोगा थोडासा डाव्या बाजूनं सोगा आहे. मी आल्यानंतर म्हणजे मी सुद्धा लेखक म्हणजे मी सुद्धा कमी नाही आहे तुम्हाला सांगतो. मी सुद्धा ऑब्झर्व करत असतो. त्यांच्या इतकं नसेल कदाचित. तर छान असं एखादं आपल्याला वाटावं असा हा योग आहे. इतकं सुंदर पुस्तक. खरं तर काय आहे की हे पुस्तक वाचायला म्हणजे सगळी बाकीची गाणी किंवा भावगीत गाता वगैरे एखाद्या मैफिलीमध्ये जेव्हा भीमसेनजी आहेत किंवा आपली ही सगळी मोठमोठी गायक आहेत तर त्यात कोणीतरी म्हणतं की एक भावगीत गा नाटकातलं पद गा. त्यावेळेला जसं एखादा स्वर खाली येतो ना म्हणजे काहीतरी असा त्या माणसाकडे जी खानदानी ऐकणारी जी मंडळी आहेत ख्याल बिल ऐकणारी जी मंडळी आहेत राग विस्तार वगैरे ऐकणारी मंडळी आहेत ती त्याच्याकडे काहीतरी असं हा नवखा कोणतरी आलेला दिसतोय वगैरे. तर माझी अशी गोष्ट आहे की यांचं पुस्तक वाचताना समोरचे जे वाचणार आहेत त्यांना थोडीशी तयारी करावी लागणार आहे. आणि त्याला मराठी कला मराठी साहित्य सगळे जे बोरकर आहेत किंवा पुलं आहेत सगळे आहेत त्या सगळ्यांचा जो काही सगळा मागचा जो कवितेचा साहित्याचा जो लोंढा आहे त्याचं थोडंसं वाचन आधी केलं पाहिजे. त्याशिवाय या पुस्तकाचं जे मर्म आहे या व्यक्तीच्या लेखणीमध्ये जे सामर्थ्य आहे 2-2.5 वर्षाचा जो अज्ञातवास ज्याला म्हणतात म्हणजे पांडवांनी म्हणा किंवा अमुक कोणी कसा अज्ञातवास केला आणि त्यानंतर ते प्रगट झाले तसं आहे किंवा रामदासांच्या पद्धतीनं ते पूर्ण होऊन प्रगटावे म्हणतात तसं काहीतरी प्रगट राहिले. माझं म्हणणं असं की त्यांनी इथे थांबू नये. मराठीतल्या अनेक कवितांचा कुठे ना कुठे विडंबनं अशी सादर करावीत. त्यांना ती एक सिद्धस्थ असं काहीतरी दिलेलं आहे की ज्याचा हेवा वाटावा.
मी स्वतः या माणसाचा हेवा वाटतं खरंच स्वामी, तुम्हाला हे कुठून सुचतं? मी तो खोपडी नावाचा शब्द खरोखर सांगतो. मी अनेक गेल्या 50-55 वर्षामध्ये मी अनेक पद्धतीच्या अनेक कवींच्या मांडीला मांडी लावून मी अनेक ठिकाणी सगळीकडे कवी संमेलनं केली आहेत. सगळ्यांच्या अगदी बरोबरीला बसून मी अनेकांची संमेलनं गेल्या शतकातले सगळे जे मोठे कवी त्यांच्याबरोबर असं बाजूला बसण्याचा योग मला आलेला. पण तुमच्यामध्ये जे काय आहे ना ते काहीतरी हे मराठीला फार उशिरा कळतंय असं माझं स्वतःचं मत आहे. मी खंत व्यक्त करतो आणि तुमच्या पुढच्या प्रवासाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. तुमच्या पुस्तकाचं वर्णन करायला माझी वाणी किंवा माझी लेखणी ही अपुरी आहे हे इथं जाहीरपणे मी कबूल करतो. तुमची प्रतिभा ही वेगळी प्रतिभा मराठीमध्ये आहे आणि तिचं चांगल्या पद्धतीनं एक पोषण तुम्ही कराल, ती चांगल्या पद्धतीनं मराठी साहित्यामध्ये येईल असं शुभेच्छा देतो. धन्यवाद. आता यांनी हा जो माणूस आहे ना, तो जो पेणचा माणूस बसलाय, तर तो इतका चिकट माणूस आहे की एकदा मागे लागला म्हणजे असं आहे ना की तुम्ही त्या माणगावपासून किंवा कुठनं तुम्ही जर निघाला असाल ना आणि जर त्याला चुकून तुम्ही कळवलं की मी आबा इथनं जातोय आता याच्यावरनं वडखळ नाक्यावरनं किंवा, तर ते सगळे पोहे म्हणा काही म्हणा किंवा एखादी त्या कोपऱ्यावर त्यांची मिसळीचं एक दुकान आहे किंवा हॉटेल आहे, त्या सगळ्या हा माणूस कुठेही तुम्हाला पकडल्याशिवाय सोडणार नाही असा चिकट माणूस आहे हा, तुम्हाला सांगतो. आणि त्यानं ते सगळं ज्या पद्धतीनं याचं जे बाळणपण करून घेतलं तर ती गोष्ट खूप मोठी आहे. तसाच तू कधीतरी माझ्याही मागे लाग, म्हणजे माझ्याही 30-35-92 सालापासून नंतरचं जेवढं लेखन आहे दरवेळेला मी ठरवतो की हे सगळं एकत्र करूया. या माणसाला मी आश्वासनं देतोय पण अजूनही मी ते पूर्ण केलेलं नाही. ती सगळ्या अशा पत्रावळी सगळीकडे आहेत, तर त्या हरवायच्या आत ते सगळं तू माझ्या मागे लाग. तुझं पेणहून येण्या जाण्याचं जे काही ट्रॅव्हलिंगचं आहे तेवढं मी करीन, तुला सांगतो बरं का. आत्ता तर असं सगळं आता माझ्यासाठी त्यांनी सांगितलं की कविता हे हसवतील वगैरे असं, तर हसवतील म्हणजे खरं म्हणजे कवी म्हटल्यावर कसं असं गोडगोड वगैरे, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा, तर असं म्हणजे तुझा गळा धरू का माझा गळा धरू असे सगळे विचित्र दिवस सध्या आलेले आहेत. म्हणजे असं छानपैकी सुचणं असे खरंच तुम्हाला सांगतो म्हणजे गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा वगैरे हे सगळं आता गेल्या पिढीत. आता इथून पुढे असं चांगलं सुचण्याचे दिवस नाहीत. म्हणजे नवीन वर्षाचं 1 जानेवारीला मला शुभेच्छा कार्ड आलं, त्यात लिहिलं होतं नूतन वर्ष आपल्याला शाणपणाचे जावं म्हणून वगैरे. तर असा सगळा अवतीभोवतीचा का म्हणजे सूर्याला विचारलं म्हटलं कसं काय चाललंय, तर म्हणाला दिवस ढकलतोय म्हणून असं. पण सूर्याकडून मी एक गोष्ट शिकलो, अंधार पडायच्या आत घरी परत जायचं. अवघड आहे ते बरं का, अंधार पडायच्या आत. कारण तुम्हाला सांगतो आमच्या इथे 20 लोकांची पार्टी होती 31 डिसेंबरला. 40 व्हॉलंटियर नेमावे लागले त्याच्यासाठी, एक इकडनं धरायला एक इकडनं धरायला. ते धरायला जाणारेच पडतात तुम्हाला सांगतो. आणि उत्तर रात्र एकदा संपली की तो तुम्हाला सांगतो म्हणजे कुठल्या भूमीवर जाईल. पहाटे 2:45ला तो आमच्या इथं टॅक्सीतनं उतरला आणि त्या टॅक्सीवाल्यालाच विचारतोय हमारा सोसायटी आया क्या म्हणून वगैरे. ते अशा सगळ्या वातावरणात वावरलेला असा मी कवी आहे. म्हणजे एखाद्या मुलीला विचारलं काय का म्हटलं एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय, तर ती उभी राहते म्हणते आई आणि बाबा एकत्र राहतात त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात म्हणून. तर हे असं म्हणजे त्यांनाही आश्चर्य वाटतं. त्या सिरियलमध्ये 2-2, 3-3 वर्ष चालतात आणि ते 2-2, 3-3 लग्न एका लग्नावर भागतच नाही. तुम्हाला सांगतो 2-3 लग्न तर दाखवावीच लागतात, त्याच्याशिवाय आपलं एक लग्न ठरताना मुश्किल. तुम्हाला सांगतो खरं म्हणजे मला तर लग्न ठरल्यावर असं काहीतरी वाटलं, रस्त्याच्या मधून चालत होतो काही दिवस तुम्हाला असं. म्हणजे मी पत्रिका द्यायला सुद्धा गेलो, त्या तात्यांकडे गेलो, तात्या म्हणले ही घ्या पत्रिका. ते म्हणे कसली रे पत्रिका, म्हणलं माझं लग्न ठरलं. ते म्हणे तुझं कसं काय लग्न ठरलं म्हणून. काय दाद देण्याची पद्धत आहे बघा. अशी माणसं एक काय माणसं म्हणजे तेवढ्यात त्यांना ते पेढे द्यायला पेढ्याचा पुडा घेऊन आला माणूस. म्हणजे तात्या पेढा घ्या म्हणे. कसला रे पेढा म्हणे मला नातू झाला. ते म्हणे हल्ली कुणाला काय होईल काही सांगता येत नाही. ती
अशी माणसं ज्याला अवतीभोवती भेटतात त्याला पानोपानी शुभ सकुनांच्या कोमल ओल्या रेषा असं काही सुचण्याचा भागच नाही हो. म्हणजे तिळगुळ देताना जिथं मारामारी होते, तिळगुळ घ्या गोड बोला, ते म्हणे तिळगुळ ठेवायचा चालू पडायचं म्हणून, तुम्ही कोण गोड बोलायला शिकवणार, असं भयंकर जी एका समाज व्यवस्थेमध्ये वावरणारे असे आपण सगळे लोक आहोत. आणि त्या ह्याच्यात काही चांगलं सुचेल असं नाही. पण करोनाचाच विषय आहे आणि करोनाच्या नंतर सुचलेली किंवा थोडंसं लिहिलेली गेल्या वर्षीच्या 1 जानेवारीला महाराष्ट्र टाइम्सच्या अंकामध्ये आलेली, ती संपला ना दुसरा हे लाटेमधनं आपण बाहेर पडल्यानंतर लिहिलेली एक कविता करोनायनाचाच विषय आहे म्हणून ती कविता वाचतो. उजाडतंय आत्ताच क्वारंटाईनमधून बाहेर पडते पृथ्वी, आताच क्वारंटाईनमधून बाहेर पडते पृथ्वी. बंद पडला होता तिचा मॉर्निंग वॉक, बेडवरच होती. जराशी भोवळ येईल चालताना, थोडी तिरकी वाटेल बघताना, थोडी तिरकी भासेल बघताना, अशक्तपणा आलाय ना, पण येईल हळूहळू लाईनीवर, सुरळीत होईल सर्व. थोडी कवळी उन्हे पिऊ द्या, इतकं जीवावरचं दुखणं परतवलं तरी सांगते सूर्याला टेचात, केलीच की नाही प्रदक्षिणा पूर्ण, वाजलेच की नाही उद्यापनाचे फटाके, चमचमल्या माळा, लकाकले आभाळ, सिडनी मेलबर्न पासून एलेपर्यंत. पृथ्वी म्हणते मी बघ रोज घरात काय चाललंय फिरून येते आणि बाहेर पण एक चक्कर मारते. तू नुसता उगवत राहा ठोंब्यासारखा, मी वेड्यासारखी तुझ्या भरवशावर वाटलं होतं भस्म करशील एप्रिल मेच्या काहिलीत, जाळशील सारं अरिष्ट. कसं काय, म्हणून तर तुला रात्रीची संचारबंदी लावली आहे. शाप आहे तुला, किती विनवण्या केल्यास तरी. मी खूप समजावलं तिला, होतो स्वभाव चिडचिडा आजारातून उठल्यावर. सिस्टर, नर्स, आया बाया, डॉक्टर सर्वांनी औक्षण करा रे तिचं. मान आहे बाबांनो तुमचा, आयुष्य पणाला लावलं, आता विसरा सारं. जे झालं ते झालं, उघडा दारे अंगणवाडीची, घास भरवा, होऊ द्या चिवचिवाट, होऊ द्या गलका, मनोरा रचू द्या, पडू द्या एकमेकांच्या अंगांगावर, माखू द्या मातीने, खरचटू देत ढोपरं गुडघे, उघडा सर्व दारे, गेट चालू द्या इडलीचा घाणा, बॉयलरची वाफ पसरू दे, मी फिरू दे चक्र सर्वत्र, मोकळ्या होऊ द्या ट्रॉल्या गव्हाणीत, लावा ती चिमणी अगरबत्ती आभाळात, सिंगल फास्ट डबल फास्ट तुमचा डबा सांभाळत, शिरा डब्यात एसटी लागतेय फलाटाला, रुमाल टाका खिडकीतून, आप्पा अण्णा तात्या, सावकाश उतरा जिना, कोपऱ्यापर्यंत जाऊन या काकू, अडखळा क्रॉस करताना सवय गेली आहे ना, पण काळजी घ्या. आणि हे बघा रे, JEE CET नीट पर्सेंटाईल म्हणत भज झालंय ना डोक्याचं, ते बघ सगळं लाईनीवर येणार आहे आपोआप. अरे बाबा, ते विष नव्हतं, ते विष भिनलं होतं, ते उतरवलंय जगभरातल्या शास्त्रज्ञांनी अहोरात्र राबून शोधलेल्या वॅक्सिनने, लसीने. अण्णा म्हणालेच होते, कुठला तरी पापग्रह येणार आहे जगाच्या पत्रिकेत, काहीतरी गोडधोड करा रे, केक भरवा उदंड आयुष्याला, काहीतरी गोडधोड करा रे, केक भरवा उदंड आयुष्याला. सगळी अशी आता जरा थोडी वेगळी पण फारशी कुठं न वाचलेली अशी एक वेळ लागायच्या पूर्वी सुचलेलं अशी एक कविता वाचून दाखवतो. जरा थोडं बघा, आज कसं तांब्या भांडं ठेवलंय, नाही तर सगळीकडे ते मिनरल वॉटर वगैरे असतं. खरंच म्हणजे असं मला बरं वाटतंय खरं, त्यांनी धोतर वगैरे नेसलंय खरं खूप, म्हणजे तर असं गंमत वाटते. हल्ली बघायला पण मिळत नाही, फोटो बिटो करत धोतराचा पण फोटो काढून ठेवा की काय असं. हल्ली ते नवरदेवाला काही वेळेस धोतर नेसायचं असतं, तर तिथं ते निर्या बिऱ्या करायच्या असतात, तर मला बोलवतात तिथे, नायगावकर तुम्हाला येतात निर्या वगैरे करता, तुम्ही नेसवा धोतर. त्याचे सुद्धा काही चार्ज ठेवला तर मिळू शकेल म्हणजे आपल्याला. तर वेळ लागायच्या पूर्वी सुचले. नाही
मी जरा सॉरी आहे, मी बोललो असं तुम्हाला सांगतोय. बरं मी काय मी पण थोडा वाईकर आहे, त्यामुळे मला हे सगळं जरा थोडंसं आहेच. मी जन्मलो तेव्हा जातक मांडलं तर याला आयुष्यभर मृत्यूचे भय आहे, म्हणून काळजी घ्या म्हणाले. तेव्हापासून मी उठणं लावतो. मग ऑफिसला पण सगळे मला खूप जपायचे. लोकांना कसं बालपणी खस्ता खाल्ल्या की आत्मचरित्र लिहायला मजा येते, आत्मचरित्र लिहायला मजा येते. आमच्या बाबतीत असं काहीच नाही. लोकांना चड्डीच नसते, आम्हाला मात्र वाळलेली चड्डी नसायची. मग आमचं कोण छापणार? आमच्या आयुष्यात गरिबीचा खूप प्रयत्न केला, पण काही घडायचंच नाही. पण मी शाळेत हुशार, विचारायच्या आधीच उद्याची तारीख सांगायचो. एकदा तर मी दार उघडले तर अंधारात आला. तसे सगळे घाबरले. मग माझा दाताचा प्रॉब्लेम झाला तर त्यांनी डोळ्याच्या डॉक्टरकडे पाठवलं. दाताचा प्रॉब्लेम झाला तर डोळ्याच्या डॉक्टरकडे नेले तर ते म्हणाले न्यूरोलॉजिस्टला दाखवा. ते बिचारे चांगले होते. डॉक्टर खरे तर चांगलेच असतात, पण बिलामुळे गैरसमज होतात. म्हणाले गरम वाफ घ्या. मग मी वाफ कुठे मिळते म्हणून एपीएमसी मार्केटमध्ये गेलो. तिथे कडक चेकिंग होतं. त्यांनी वडिलांचं SSC सर्टिफिकेट आणलंय का विचारलं आणि बायकोची जन्मतारीख विचारली. माझं अजून पहिलं लग्न पण झालं नाही. आपण कशाला दुसऱ्या कुणाच्या बायकोची जन्मतारीख सांगायची. तर तो म्हणाला, अहो या वयात लोकांची दुसरी लग्न होतात. त्याला दया आली आणि हात सोडलं तर तिथे खूप गाळे होते. मग मला करायला सांगितलं आणि सगळं नॉर्मल आहे म्हटल्यावर मी धावतच सुटलो. तरी पण धावायचा टोल भरावाच लागतो. आपल्याला काही झालं नाही या आनंदात मी हत्तीवरून ब्लड शुगर वाटली. आता सगळेच विचारतात तुम्ही लग्न का केलं नाहीत? तर म्हणालो बायको निघून जाण्याचं भय असतं. रात्री सगळे नवरे चाचपून बघतात, बायको ऐका निघून गेली. त्यामुळे मला झोप चांगली लागते. उलट मला जाग यायच्या गोळ्या लिहून दिल्या डॉक्टरने. परवा तर पहाटे 3:30 सरकार पडलं. त्यात 10 कोटी लोक दबले, पण राज्यपाल छपरावर चढले होते, ते मात्र वाचले. फायर ब्रिगेडवाले आले, पण उशिराने. मग लोक वाट पाहून स्वतःच निघून गेले. हल्ली सगळे हुशार झाले. काही घडलं की लोकांना वाटतं आता पोलीस येतील, पोलिसांना वाटतं मीडिया येईपर्यंत थांबूया. मग लोक कंटाळून निघून जातात. पण कटिंग चहावाल्याचा धंदा होतो. हल्ली बेकारी आहे, त्यामुळे सगळे एकमेकांना काही काम आहे का विचारतात. मी त्यांना गवत काढायला का विचारलं तर अतिवृष्टीत सगळं गवतच होऊन गेलं. आमची शेती असती तर मी सगळ्यांना कामाला ठेवलं असतं, पण मी तर ऑफिसात असतो. मग एवढ्या खुर्च्या कुठून आणायच्या? आपलं काही दिवसासारखं नाही. रात्र पाणी घालत राहते. म्हटलं की दिवस बरोबर उगवतो. दुसऱ्या दिवशी खत वगैरे घालावं लागत नाही. सेंद्रिय की काय म्हणतात तसं. खरं तर नोकरी लागली की वेळ कसा घालवायचा म्हणून मी सगळीकडे घड्याळं लावून ठेवलेत. एकदा टॉयलेटमध्ये किती वाजलेत, मग हॉलमध्ये किती वाजलेत, म्हणजे दिवसभर छान टाईमपास होतो. माझा रविवार सोमवारपासूनच सुरू होतो, तो आठवडाभर चालूच राहतो. पुन्हा रविवारी पंतप्रधान भेटतातच, सकाळी छान गप्पा मारतात. हल्ली बोलणारं तरी कोण राहिलंय आणि ऐकणारं तरी कोण आहे हो. मी लग्न केलं नाही कारण मुलं झाली असती आणि त्यांनी ऐकलं नसतं तर आपलं डोकंच फिरलं असतं. परवा मी कॉलेजच्या गॅदरिंगला गेलो होतो. सर्वांना सांगितलं बेकारी वाढत चालली आहे. पुढच्या एका पिढीनं लग्न केलं नाही तरच लोकसंख्येला आळा बसेल. खरं तर हे सगळं मला वेळ लागायच्या पूर्वी सुचलेलं, पण वेळ लागल्यानंतर लिहून काढलं. परवा GA भेटले. म्हटलं वेळ कसा घालवता तर TV वर मालिका बघत बसतो म्हणाले. मग मात्र आपण शहाणे आहोत असं वाटायला लागलं. सगळं असं गंमत ही फारशी कुठे
वाचलेली नाही आहे तुम्हाला सांगतो, पण आत्ता यांना मला सांगितलं की ते ओनरशिप जेल कविता म्हणा, ते फायर ब्रिगेड वगैरे सगळं, तर एकूण सगळंच कवितेचं काही वातावरण आहे असं. म्हणजे गेल्या वर्षी तर दिवस आंब्याचे होते आणि मला असं वाटलं आपण रसातळाला चाललोय की काय वगैरे, असं काहीतरी मला नेहमी सुचत असतं तुम्हाला सांगतो. तर गद्यप्राय देश झालाय की काय बघा तुम्ही, रोज पेपर वाचा, आज यांनी त्यांना सुपारी दिली आहे, उद्या त्यांनी सुपारी दिली आहे की वगैरे असं. आपल्याला असं वाटतं आपल्याकडे सुद्धा बँकेतनं पैसे घरी घेऊन आला ना, मला असं वाटतं ईडीची धाड पडली तर कसे ठेवायचं, म्हणजे हे कुठनं पैसे आणले विचारलं तर कसं काय सांगायचं असं. अर्थात एवढं काय अजून होणार नाही म्हणजे तसं, पण काय होईल केव्हा ईडीची धाड पडेल काही कुणालाच काही सांगता येत नाही असं. मग पुन्हा आपण असं बा काहीतरी निवेदन द्यावं लागेल, मग ते येतील आणि तुमचा बाईट वगैरे. हल्ली बाईट फार घेतात सगळे, म्हणजे असं बरं, म्हणजे आता घरात सुद्धा बाईट घ्यावा की काय, असं आमटी कशी झाली आहे वगैरे असं. घरातल्या घरात खरं टी व्ही खेळायला काय हरकत आहे, म्हणजे आजचा बाईट का, आजची भाकरी कुठे करपली आहे का वगैरे असं, तुम्हाला कशी लागली, पूर्वीची कशी होती, आजी कशी करायची वगैरे, तिथनंच सुरुवात करायची तुम्हाला सांग. असं मजा येत जाईल, असं काहीतरी मजेशीर आता आयुष्य होणं. तर सध्याच्या गद्यप्राय परिस्थितीत निदान आपल्याच हातून काही चुकलंय की काय, आणि पेपरात देखील फारच छापून येत आहे, मग आपल्याच दृष्टीत दोष आहे की काय, म्हणून मी प्रथम आय स्पेशालिस्टाकडे गेलो. तर तिथं त्याची आई त्याची दृष्ट काढत होती बरं का. आय स्पेशालिस्टाकडे गेलो तर तिची आई त्याची दृष्ट काढत होती. त्यांनी मला मागचं दिसतं का विचारलं, मी नाही म्हणालो. तर तुम्हाला बहुतेक मागचा नंबर दिसतोय. मग खांद्यावर ताबडतोब मिरर बसवून घ्यायला लावला. तिथून मी बऱ्याच जणांना भेटत कानोसा घेतला. मी शाळा कॉलेज चालवणाऱ्यांना गर्दीतून वाट काढत भेटलो, तर त्यांच्या मते कोचिंग क्लासला जागा अपुरी पडते, आपल्यावर खूप ताण पडतो, आणि आई वडील दोघेही नोकरीला गेल्यावर मुलं सांभाळण्याचा प्रश्न असतो, म्हणून ती आमच्या माथी मारतात, म्हणून त्यांना लवकर शाळेत घालतात, आणि सतत मुलांमध्ये वावरल्याने शिक्षकही बालबुद्धीचे राहतात. बघा तुम्ही, म्हणजे शिक्षक आता माफ करा, माझी पत्नी पण तर एका ज्युनियर कॉलेजची प्रिन्सिपल म्हणून रिटायर झाले, पण हे ठीक आहे, म्हणजे आज एवढं चालतं. तर शिक्षकही आपल्याकडे तुम्हाला सांगतो प्रगतीच होताना दिसत नाही असं. आता आमच्या तिथे गल्लीत एक डॉक्टरांचं हे आहे, पार्टी आहे, तर 40 स्पेशालिस्ट म्हणून 40 वर्ष झाली फक्त 40 स्पेशालिस्ट आहेत तिथून. म्हणजे असं यंग स्पेशालिस्ट, सिनियर सिटीजन स्पेशालिस्ट असं असायला पाहिजे की नाही, असं काही प्रगतीच होताना दिसत नाही. तर शिक्षकही बालबुद्धीचे राहतात, आणि त्यांना शिकवणारे तरी हल्ली कुठे मिळत आहेत, असं बरंच काही म्हटल्यावर मी त्यांना एवढ्या मोठ्या जागेत तुम्ही सरळ क्लासेसच का चालू करत नाही, कोचिंग क्लास, असं आवर्त घेतलं. पुढं मी वाचनाची आवड कमी झाल्यामुळे समाज बिघडत चाललाय असा समज झालेल्या प्रसारकांशी चर्चेला बसलो. बघा, पूर्वी कसं आपण आपल्याला सगळेच निरक्षर होते ना, आपण कुठं पडलो हे पण कळायचं नाही, कारण तिथे आता कसं, आता साक्षरतेमुळं तिथं पाठी असते, हा खड्डा आहे म्हणून, मग आपल्याला वाचता येतं आपण खड्ड्यात पडलोय म्हणून. म्हणजे साक्षरतेमुळं आपल्याला हे कळायला लागलं. टी व्हीमुळे आता शिकलेले लोक सुद्धा पुन्हा निरक्षर होऊ लागले. घरात बघा, कुरिअर आलं ना, ते सही करायला कोणी उठत नाही, आपल्याला उठावं लागतं, खरंच कोणी उठत नाही. आणि बॉलपेन मागितलं ना, तर त्याचं ते एकतर काहीतरी रिफिल तरी संपलेली असते किंवा काहीतरी, करत सांगतो, काही ना काही प्रॉब्लेम असतोच. आता पुन्हा निरक्षर होऊ लागले हे ऐकून काळजी वाटल्यासारखं झालं, थोडंसं हसायला आलं. त्यावर मी अफाट बचत करणाऱ्या माजी मंत्र्यांचं अभिनंदन करायला गेलो असताना त्यांनी आपल्याला सुरुवातीपासूनच 100, 500, 2000 इत्यादी रुपयांची नोटबुके जमवण्याचा छंद जडत गेला, आणि त्यातूनच हे नेमकं नोटांचं मोठं संग्रहालय उभं राहिलंय म्हणताना अशी सार्वजनिक बचत आपल्या देशात सर्वांनीच केली. तुमचं सरकार आल्यावर तुम्ही त्यातनं बचत करायची, आमचं आलं की आम्ही त्यातनं बचत करायची, असं आलटून पालटून सगळा देश श्रीमंत होईल. माझ्याकडे एवढी एक सोल्युशन्स आहेत, मला अजून कुठल्या कमिटीवर घेत नाहीत. तुम्हाला सांगतो, देश किती श्रीमंत होईल म्हटल्यावर पुढे मी पोलिसांना भेटलो, तर त्यांच्या बोलण्यात पुरावा गोळा करून खटला उभा केला तरी ऐनवेळी साक्षीदार शीर्षासन करतात, आणि आम्हालाही पुरेशी सिक्युरिटी नसते. बघा, आपल्याला पोलीस आहेत, पोलिसांच्या रक्षणाचं काही कुठलं दल नाही आपल्याकडे, पोलिसांच्या रक्षणाला कोणीच नाही. परवा तुम्हाला सांगतो की मी माझ्या मित्राबरोबर
पोलीस स्टेशनमध्ये गेलो, त्याची एनसी करायची होती. तर मी ती बॅग आहे माझी ती टेबलावर ठेवली. ते साहेब म्हणे, "ओ नायगावकर, ती बॅग हातात धरा, आमच्या इथं चोऱ्या होतात हल्ली" म्हणून वगैरे. तर तुमचंही बरोबरच आहे म्हणालो. तर निघताना त्यांनी रात्री अपरात्री काय, दिवसाचं देखील जास्त बाहेर जात जाऊ नका, दिवसाचं देखील जास्त बाहेर जात जाऊ नका म्हटल्यावर पुढे मी न्यायाधीशांकडे गेलो असताना कोर्टात पोटुशा उर्फ गर्भारशी बायकांची गर्दी जमलेली बघून काही अन्याय इत्यादी प्रकार झालाय की काय, अन्याय इत्यादी प्रकार झालाय की काय असा उपप्रश्न केला. तर आपल्या भावी लेकरांसाठी साऱ्या जणी अटकपूर्व जामीन घ्यायला आल्याचे समजले. भावी लेकरांसाठी साऱ्या जणी अटकपूर्व जामीन घ्यायला आल्याचे समजले. म्हणजे परिस्थिती फारच कठीण झाल्यासारखं वाटलं. पुढं वाटेत 25-30% नोटा दुप्पट तिप्पट करून देणाऱ्या अर्थसंस्थांना भेटून तुम्ही एवढे पैसे कसे काय मिळवून देणार लोकांना म्हटल्यावर सुरुवातीला निदान काही वर्ष तरी आम्ही मुद्दलामधून खात्रीने या योजना राबवू शकू, मुद्दलामधून आम्ही खात्रीने या योजना राबवू शकू असं म्हटल्यावर जास्तीच विश्वास बसला. पुढे वाटेत बंद कारखाने गिरण्यांच्या गेटवर मालकानंच "श्रमिक हो घ्या इथे विश्रांती, श्रमिक हो घ्या इथे विश्रांती" असा बॅनर लावलेला बघून काय नेमकं सुचतं लोकांना आश्चर्य आहे म्हणत पुढे मी अधिकाऱ्यांच्या मोठ्या तोंडाला काळं फासल्याचा आरोप घातलेल्या लोकांना भेटून तुम्ही चांगल्या गोष्टी करणाऱ्यांच्या तोंडाला पांढरं का फासत नाही, वाईट गोष्ट काळं फासलं, मग चांगलं गोष्ट केलं तर पांढरं फासायला पाहिजे की नाही. म्हणजे शाळेत कसं जोड्या लावा, विरुद्धार्थाचे शब्द आहे. माझं काय आहे, माझं शिक्षण अगदी कमी आहे, त्यामुळे अजून सगळं लक्षात आहे. तुम्ही झोपेत न उठवा, मी बेचा पाडा तसाच्या तसा म्हणून दाखवू शकतो तुम्हाला सांगतो. तर तुम्ही चांगल्या गोष्टी करणाऱ्यांच्या तोंडाला पांढरं का फासत नाही असा सवाल केला. तर त्यांच्या बोलण्यात पत्रकार आमच्या नावानं बोंब मारायला लागलेत म्हणून मी पत्रकारांना शोधायला निघालो. तर त्यातल्या बऱ्याच जणांनी आम्ही पत्रकार नसून फक्त जाहिरात एजंट असल्याचं सांगितलं. पुढे मी बिल्डरला भेटून ही ओनरशिप जेलची आयडिया कशी काय सुचली, ओनरशिप जेलची आयडिया. तुम्ही पुण्यात असतं, पुणे खूप मागे आहे तुम्हाला सांगतो, खरंच सांगतो. मुंबईमध्ये काय स्कीम्स आहेत एक, ही ओनरशिप जेलची आयडिया कशी काय सुचली विचारल्यावर दिवसेंदिवस लोकांना घरात राहणं मुश्किल होत जाणार हे ध्यानात आलं. आणि फुल बुकिंग ताबडतोब झाल्याचं ऐकून तुम्ही स्पेशल सुविधा काय देणार, तर मिनरल वॉटरचा स्विमिंग पूल आणि फुल सिक्युरिटी म्हणत बिल्डरनं मी स्वतःच तिथं राहणार आहे असं म्हटल्यावर लोकांचा अधिकच विश्वास बसला. काळाची वेळीच गरज ओळखल्याबद्दल मी त्यांना दंडवत सांगितले. अखेरीस मी कवीला गाठून परिस्थितीवर काही करता येईल काय, सगळं थकलं. सगळे राजकीय पक्ष, सगळी सिस्टीम, सगळं न्याययंत्रणा वगैरे सगळं थकल्यानंतर आपण कवीकडं उत्साहानं बघतो. म्हणजे अब्दुल कलाम काय किंवा VP सिंग काय आणि अटलजी काय, हे सगळे ते काय राजकीय नेते म्हणून कवी असल्यामुळं त्यांना तिथं नेमलं होतं. तुम्हाला मध्यंतरी एक असं कुणीतरी म्हटलं की पुढचा पंतप्रधान हा मराठी होणार म्हणून, तो लगेच मला फोन आले तुम्हाला सांगतो. मग माझे कार्यक्रम बंद पडले असते ना. तो असं मी कवीला गाठून परिस्थितीवर काय करता येईल काय विचारलं तर त्याने अजून एक क्वार्टर मागवा म्हणून सांगितलं. तर त्याने अजून एक क्वार्टर मागवा म्हणून सांगितलं. त्यावर त्यात काय, ही घ्या की माझ्याकडची म्हणत पतियाळा पेक घेऊन लगेच नॉर्मलला आल्यावर कविताही जोर स्फोटक कायद्याखाली येत नाही तोवर काय घडणं अशक्य आहे असं म्हटल्यावर कमाल आहे, इतक्या तरुण वयात तुम्ही क्रांतिकारी विचार टिकून धरलेत याचा आधार वाटला. शेवटाला देशाला आग तर लागली नाही ना वाटल्यावरून मी तडक रिक्षा करून फायर ब्रिगेडच्या ऑफिसात गेलो. तर त्यांनी इथं बिलकुल घाई करू नका म्हणून सांगितल्यावर आणि अजून आधीच्याच लोकांच्या आगी पेंडिंग असल्याचं आढळून आल्यावर मात्र मी शेवटचा दिस गोड व्हावा या मिठाईवाल्याच्या दुकानातून पेढा आणला आणि घरी परतलो. ते अशा पद्धतीचं एक लेखन असतं. थोडंसं अलेक्सा रडायला लागली म्हणून एक कविता वाचून दाखवतो. माझं काही फारसं लेखन नसतं, एखाद दुसरीच कविता वर्षातनं लिहून होते. बघा सगळं एक पर्यटनसारखं थोडंसं, फक्त त्यातला 2-3 वर्षापूर्वी ही लिहिलेली कविता आहे त्यामुळे काही उल्लेख हे त्या काळातले असतील. मग मी खादी ग्रामोद्योगची 4 व्हीलर घेतली. खादी ग्रामोद्योगची 4 व्हीलर तुम्हाला माहीत नसेल कदाचित. मग मी खादी ग्रामोद्योगची 4 व्हीलर घेतली आणि ढकलायला म्हणून ॲड दिली तर सारे MBA लाईनीत
सारे MBA लाईनीत दूरबीर काय नाही आणि प्रशिक्षित बेरोजगारांना पोटाला लावलं. प्रशिक्षित बेरोजगारांना पोटाला लावलं म्हणून युनेस्कोपासून सगळ्यांनीच माझी पाठ थोपटली. आता टेस्ला बिस्लाचं धाबं दणाणलं, टेस्ला बिस्लाचं धाबं दणाणलं ते जाऊ द्या आणि निघालो पर्यटनाला. तर सकाळ सकाळच प्रथम सूर्याजी भेटले. म्हटलं रोज रोज काय यावं लागतं? तर म्हणाले पृथ्वीच्या मागं लागतो म्हणून केस घातली होती, पृथ्वीच्या मागं लागतो म्हणून केस घातली होती, त्यात अडकलो. आता कोर्ट उठेपर्यंत रोज शिक्षा असते, कोर्ट उठेपर्यंत रोज शिक्षा असते, तोवर बसावंच लागतं. मला दया आली, पण काय करणार? मग मला नेटफ्लिक्सवाले इतर मालिका बघणाऱ्यांना हसतात, तसं उगाचच हसायला आलं. पुढं घाटात माधव गाडगीळ भेटले. त्यांना हातावरून भविष्य कळतं. हात दाखवला तर पुढचं काही कळू नये म्हणून मीच उपास धरलेत, पुढचं काही कळू नये दिसू नये म्हणून मीच उपास धरलेत. म्हणता दिसेनासे झाले. आता आपलं काय होणार म्हणून धूम ठोकली. तर मीडियावाल्यांनी गाठलंच वाटेत. आधीचं वाईट सरकार आणि आत्ताचं वाईट सरकार यातलं नेमकं कुठलं तुमच्या आवडीचं? मीडियावाल्यांनी विचारलं, आधीचं वाईट सरकार आणि आताचं वाईट सरकार यातलं नेमकं कुठलं तुमच्या आवडीचं विचारल्यावर म्हटलं मी काय विचारवंत वगैरे नाही, उगाच कडूसा पडला की टी व्हीवर जाऊन टाइमपास करायला आणि निघालो तर वाटेत सत्संग चालला होता. मग महाराज भेटले, त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. खरं तर गुडघे टेकवणार होतो, पण गुडघ्याला शंखपुष्पी मलम लावलं होतं आणि प्रवचनाला बसलो तर त्यांनी प्रत्येकाने स्वतःच्या बायकोवर प्रेम केलं तर 90% प्रॉब्लेम सुटतील म्हटल्यावर सगळ्यांनीच माना डोलावल्या. ते कागदावर नीट लिहून पण घेतलं. एका वेळ विसरलं तर काय घ्या म्हणून ते कागदावर नीट लिहून पण घेतलं. आपलं लग्न होऊन एवढी वर्ष झाली पण आपल्या ध्यानात नाही आलं. आणि महाराजांना ब्रह्मचारी राहून सगळं समजतं म्हटल्यावर आश्चर्य वाटायला लागतं. नंतर रुपया डॉलरमध्ये कन्वर्ट करतात, तसं ओपनवाल्यांना रिझर्वमध्ये कन्वर्ट करायला घेतलं तर रिझर्वचा भावच कोसळला, म्हणजे बोंबाबोंबच. म्हणून राजसाहेबांकडे गेलो. म्हटलं तुमचं सरकार आलं तर महाराष्ट्राला स्वतंत्र संरक्षण मंत्री नेमा म्हणून निवेदन दिलं. आणि कॉलेजची मुलं शेती करायला गेली तर त्यांना मोफत सनस्क्रीन देण्याच्या योजनेबद्दल आभार देखील मानले. वाटेत भुका लागल्या म्हणून मराठी माणसाचं हॉटेल शोधायला निघालो. शेवटी एकटाचं घावलं सापडलं, आत शिरलो आणि मिसळची ऑर्डर दिली. तर आमचा लंच टाईम झालाय समजणं आहे, आमचा लंच टाईम चाललाय समजणं आहे आणि माझ्या हॉटेलात शिरून मलाच ऑर्डर देतेस काय? माझ्या हॉटेलात शिरून मलाच ऑर्डर देतेस होय म्हटल्यावर कसा बसा निघालो तिथून. फिरता वाटेत ट्रम्प भेटले. म्हटलं तुम्ही काय वाईट बीट केला असेल तरी लोकांच्या चांगल्यासाठीच केलं. मी तुमच्या मागे आहे म्हणत धीर दिला. मजल करत साऊथ अमेरिकेत व्हेनेझुएलात पोचलो. म्हटलं चहा कापी ढकलावी पोटात म्हणून नोटा सुटकेसमध्ये कोंबून हमालाच्या डोक्यावर दिल्या. तर तो आशेनं म्हणाला, साहेब तुमच्या देशात पण हे काम मलाच द्याल ना. म्हटल्यावर कसंच झालं. घरी आल्या ॲलेक्साला सगळं सांगितलं तर ॲलेक्सा रडायला लागली. शाकार कवितेनं समारोप करतो, पण त्याआधी 1-2 कविता थोड्या वाचतो. चालतील ना? 10-15 मिनटं. कविता लिहिणं कसं सोपं आहे हे तुम्हाला आता यांचं पुस्तक वाचल्यानंतर असं काही सुचणं अवघड आहे आपल्याला, पण माझ्या कविता वाचल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की आपण पण एक 100 पानी वही आणू, उद्यापासून कविता लिहायला सुरुवात करू म्हणून. अवघड हो तुम्हाला. आणि वाईमधनं इथनं डायरेक्ट मुंबईला आलो म्हणजे एवढं काय फार काय सुचल असं नाही. तर कविता लिहिणं किती सोपं आहे बघा. जी विषमता जगात आहे ना, जी मार्क्सनं वर्णन केली तिलाच मी हात घातलाय, पण त्याच्यासाठी बाहेर कुठं जायची गरज नाही. तुमच्या घरात बसून तुम्हाला कविता लिहिता येते. बघा तुम्ही उजव्याने एक घास हळूच तोंडात टाकायचा, डाव्याने मात्र बघत बसायचं. उजव्याने एक घास हळूच तोंडात टाकायचा, डाव्याने मात्र बघत बसायचं. पानातलं संपत आलं म्हणताना डावा हजरच
डावा हजरच पानातलं संपत आलं म्हणताना डावा बिचारा हजरच पातेल्या डाव बुडवून वाढायला, हा देखील उजव्याचाच डाव, हा देखील उजव्याचाच डाव बहुता वाढून झालं की डाव रिता कोरड्याने झाकणीवर पहरा देत, तरीही डावा अभिमानाने फुलायचा, निदान पाण्याचं भांड धरण्याचा मान तरी आपला. पण बिचाऱ्याच्या लक्षातच यायचं नाही, साधी 4 शीतं हाती लागत नाहीत, साधी 4 शीतं हाती लागत नाहीत. उजव्याचे होते न होते तोच हात धुताना डावा हजर पाण्याचा तांब्या भरून, म्हणजे चुळाई यांनीच भरायच्या खळखळून, चुळाई यांनीच भरायच्या खळखळून, लागलीच हातावर बडीशेप द्यायला चमचा भरून डावा तयारीत, आणि उजवा पोटावर हात फिरवीत ढेकर देणार. वाढदिवसाला पार्टीला गेलं तरी बुके मात्र डाव्याकडे, आणि उजवा इटी तुंचावून हॅलो हाय, हॅलो हाय शेक हँड करणार. जन्मभर आपण ओझ्याचे धनी म्हणत डावा चडफडायचा, आपण सतत डेबिट साईडला, आपण सतत डेबिट साईडला, आणि उजवा मात्र क्रेडिट घेऊन जाणार, उजवा मात्र क्रेडिट घेऊन जाणार. रस्त्यावर भले दिमाखात पाठी लावतात डाव्या बाजूने चाला, आणि नंतर मात्र वाम मार्गाने गेला म्हणत राहतात, नंतर मात्र वाम मार्गाने गेला म्हणत राहतात. किती करा आपण निषिद्धच, रक्त उसळून यायचं काय हा जिथे तिथे अपमान. देवळातला पुजारी तो देखील आता उजवी घाला म्हणणार, तो देखील आता उजवी घाला म्हणणार. रस्त्यावरचा ज्योतिषी तो देखील डावा झिडकारून उजवा पुढे करा म्हणतो. वाटायचं पेटून उठावं एकदा, पेटून उठावं एकदा, निदान हृदय तर आहे ना आपल्या बाजूला, निदान हृदय तर आहे ना आपल्या बाजूला. एक ना एक दिवस अडवून धरूया यांच्या शुद्ध रक्ताला, एक ना एक दिवस अडवून धरूया यांच्या शुद्ध रक्ताला. पण त्याला धास्ती वाटायची, करायला जायचो एक आणि व्हायचं भलतंच न जाणो. आपलीच बाजू लुळी पडायची, आपलीच बाजू लुळी पडायची. नको रे बाबा, अखेर वय निमित्त व्हायचं संपाचं आणि अखेर व्हायची टाळेबंदीत. तर हे असं डाव्याच्या मनात कोणीतरी भरवून दिलंय, काहीतरी बिनसलंय हे कळायला उजव्याला काय वेळ लागतो हे. तशी तो उगी उगी करत थोपटत म्हणाला, अरे हे असं युगाने उगे चालत आलंय. तू पाटी हाती धरायचीस, आम्ही अक्षरं गिरवायची, तू पुस्तक हाती धरायचंस, वाचता वाचता आम्ही पाने उलटत जायचं, तू शटल चेंडू हाती धरायचा, आम्ही रॅकेटनं घाव घालायचा बुडाशी. हा खेळ असाच चालत राहणार. नशीब समज उजवा डाव्याला म्हणाला, निदान नमस्कार करताना, टाळ्या वाजवताना आम्ही तुला बरोबर घेतो, टाळ्या वाजवताना आम्ही तुला बरोबर घेतो. एक 2-3 कविता चालतील का अजून? बरं, सगळी ऐकणारी छान मंडळी आहेत. फक्त थोडंसं इतर ठिकाणी कसं टाळ्या वगैरे वाजवतात, काही लोक घरी जाऊन टाळ्या वाजवतात असं. म्हणजे बाथरूममध्ये टाळ्या वाजवायला लागले की घरच्यांना शंका येते, सायकॅट्रिस्टकडे घेऊन जायला. ठीक आहे, मध्ये माझा दादरला कार्यक्रम होता शिवाजी मंदिरला, तर आधीच टाळ्या वाजवायला. अरे म्हटलं वेडे की काय, मी काय बोललो नाही काय नाही. नाही म्हणे आमची विरार फास्ट चुकेल म्हणून आधी टाळ्या वाजवतो म्हणे. आता सगळा आता पुण्याला तर आधी शेजाऱ्याला विचारतात, काय अण्णा दाद द्यायची का म्हणून वगैरे. सॉरी हा तुम्हाला सांगतो वगैरे पुण्याबद्दल. अच्छा बरं ठीक आहे बरं. तर इथे काही ज्येष्ठ मंडळी बसली असतील, कुठं देवरुख म्हणा आणि गाव वगैरे, चूल वैल वगैरे असं ते जुन्या आज्या मावशा तुमच्या कुणीतरी माहीत असतील. असं ते एखादं शेणीला असं थोडंसं रॉकेल टाकून ते सकाळी चूल पेटवायची वगैरे, हे सगळं तुम्ही कधीतरी तेव्हा बघितलं असेल. आता सगळं पुन्हा चुलीवरचं काय आलं, चुलीवरची औषधं वगैरे सगळं असं मेडिसिनमध्ये पण आले, चुलीवरची मेडिसिन्स, अँटीबायोटिक वगैरे. तर तेव्हा आणि आता थोडंसं ते तेव्हा आणि आता. तेव्हा चुलीशी फू फू फुंकणी फुंकत बाईचा दमसास पणाला लागायचा, आणि घरभर हळूहळू धूर दरवळत आढ्याशी बिलगत झरोक्यातून वर विरत जायचा. विस्तव आपल्या तंद्रीत राखे आड, डोळ्यांची उघडझाप करत घासून चकचकीत सगळी वाद्य सज्ज अवतीभोवती, सगळी वाद्य सज्ज अवतीभोवती. ही तिची सनातन बैठक, वारसा घराण्याचा रोजचाच रियाज. घराचा षड्ज लागायचा सकाळी सकाळी, घराचा षड्ज लागायचा सकाळी सकाळी. प्रकाश पारोसा कौला अडून डोकवत राहायचा, तिच्या अवनत चेहऱ्यावर केशरी उजेड फिरत राहायचा. त्या चुलीत सरकवलेली लाकडं, त्याचा तो जो ढंढण असा तो एक केशरी उजेड फिरत राहायचा. नित्यक्रमाच्या मात्रा बाई थापत राहायची, धपधप धपधप धप धपधप धपधप धप. परातीच्या अवकाशात तिचं क्षितिज तेवढंच होतं, त्याच्या बाहेर ती कधी गेली नाही. मुक्याने सगळ्याच रागांना सामावून घेत ही विलंबित धून विसावायची.
घरादाराच्या पोटात सकाळची मैफल आटपता आटपता तिला वेध लागायचे संध्याकाळचे. सकाळची मैफल आटपता आटपता तिला वेध लागायचे संध्याकाळचे. तेव्हा आता 20वे शतक संपले आणि ती द्रुतलयी लायटर धरून निळाशार ज्योतिषी उभ्याने ताठ मानेने आता तिच्यावर उजेड चहूबाजूनी पहारा दिल्या का. आम्ही ते अंधारं स्वयंपाकघर वगैरे ते सगळं काढून टाकलं आणि संबंध म्हणजे ते सगळं ते दूर जाण्यासाठी सगळं जे काही करतात किती आम्ही सुधारणा केला त्याच्यामध्ये. आता तिच्यावर उजेड चहूबाजूनी पहारा दिल्यागत ती क्षणभर शांत तिसऱ्या शिट्टी सरशी पुन्हा लगबगीत धावपळीत गडबडीत तिची कॅसेट सीडी झालेली झाकपाक करून डबे भरून किचनच्या बाहेर मोकळ्या जगात घामेजलेली ती इवल्याशा घड्याळाबरोबर सेकंद काट्यासरशी धावते मस्टर गाठायला आणि सगळं घर बेहोश तिच्या रिमिक्सवर. बाई ग घमेल्यातल्या अग्निभोवती सुरू होतात तुझे फेरे आणि चालूच राहतं अग्निदिव्य सकाळ संध्याकाळ चालूच राहतं अग्निदिव्य सकाळ संध्याकाळ. एक समारोपाची कविता साधारण एक 10-15 मिनटं चालेल. तुम्ही सगळं छान ऐकता याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. तर ते असं सकाळी पांढरी हाफ पॅन्ट पांढरा टी शर्ट घालून सगळे लोक सकाळी पांढरे सॉक्स बूट घालून बाहेर पडतात असं कॅलरी जाळायला. अरे खायचं कशाला एवढं तुम्हाला. एक 50 उलटल्यावर थोडं कमी खाऊ ना वगैरे. तर ते कॅलरी जाळायला सगळे लोक सकाळी बाहेर पडतात आणि अशी 2 बोटं दाखवतात. आपल्याला वाटतं व्ही फॉर विक्टरी किंवा याला 2 मतं पडली पण त्याचा अर्थ व्ही फॉर व्हॉलंटरी रिटायरमेंट असा आहे तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यावरही मी 2 ओळी लिहिल्या होत्या. निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले. आवाज बरा आहे ना माझा. निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले. काही पिण्यात गेले काही पुण्यात गेले. ते म्हणले परवा ते पुण्यात जाऊन पिण्यात गेले म्हणून वगैरे. काय पुण्याचं वर्णन करावं खरंच सांगतो. पुण्यासारखी बुद्धिमत्ता मी जवळजवळ आफ्रिका आणि आपलं तुमचं ऑस्ट्रेलिया सोडलं तर बहुतेक जग गेली 15 वर्ष फिरून आलं. 2-2.5 वर्ष अडकून पडलो इथे तुम्हाला सांगतो. पण एवढं जग फिरलो पण पुण्यासारखी बुद्धिमत्ता मला कुठेही खरंच नाही. तो ते चितळ्यांच्या दुकानात मध्यंतरी कार्यक्रम झाला म्हणजे कार्यक्रम झाला आपल्या बालगंधर्वला आणि तोपर्यंत दुकान शटर डाऊन झालं डेक्कनचं ते. तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर गेलो आणि शटरवर गेलं बरोबर आत शिरलो. म्हटलं बाकरवडीचे 2 पॅक द्या. त्यामुळे आधी लाईनीत उभे राहा. म्हटलं मी एकटाच आहे. एकटं असलं तरी लाईन लावावी लागते तुम्हाला. इतकं स्ट्रिक्ट तुम्हाला सांगतो. म्हणजे काय सुचेल ते घराला घरपण देणारी माणसं म्हणून एक हे होतं ना एका बिल्डरचं हे तो. तर त्या जुन्या पुण्यातनं रस्ता पेठेतनं चाललो होतो. तिथं त्या वखारीवर मोठा बॅनर घराला सरपण देणारी माणसं. मला इतकं हे सुचतं. मी दरवेळेला पाण्याची रिकामी बाटली घेऊन जातो आणि मुठीच्या पाण्यातच काहीतरी आहे. पण ते घेऊन आलं ना तरी माझ्या बुद्धीमध्ये फरक पडत नाही तुम्हाला. कारण ते का आता आम्ही वाईचं कृष्णेच्या काठी जन्माला आलो. कृष्णेचं पाणी प्यायलो. आता इथे आपल्या तानसाचं पितो आणि गेली 15-1 वर्ष तिकडे थेम्सचं पाणी पितो तुम्हाला सांगतो. पण माझ्या बुद्धीमध्ये फरक पडत नाही. पुण्याचं ओरिजिनॅलिटी जे म्हणतात ना ती खरं करतो. म्हणजे तुम्हाला सांगतो की त्या लग्नाच्या याच्यामध्ये आता या तुमच्या म्हात्रे पुलाच्या खाली बघा तिथे ते लग्न असतं आणि पूर्वी कसं असं वाढणाऱ्या बायका वगैरे महिलांना वाकायला खूप त्रास व्हायचा म्हणून आता काहून असे टेबलावरती सगळं टेबलावर माणसं बसायला पण वाढणारे मिळेनात. आपली लोकसंख्या इतकी वाढली आहे की कामाला माणसं मिळत नाहीत. बघा तुम्ही शेती करायला घ्या लगेच विकून जातात शेत. कारण काय तर माणसं मिळत नाहीत. लोकसंख्या वाढली आहे कामाला माणसं मिळत नाहीत. असं सगळं विचित्र काहीतरी या देशाचं गणित आहे तुम्हाला सांगतो. तर त्या आता बुफे सिस्टीम असते. दोन्ही बाजूला असं ठेवलेलं असतं आणि आपण कुठे जेवायला जायचं तर असं संध्याकाळी दुपारी जरा कमी जेवतो म्हणजे चांगल्या अर्थानं किंवा असं 4 घास कमी खाऊया अपचन होणं. तर ते सगळं आपण जेव्हा वाढून घेतो आणि मी काय करतो पूर्वी 1-2च पुऱ्या घ्यायचो मी असं आणि थोडंसं एवढंसं काहीतरी घ्यायचो वाढून. पण ते नंतर संपायचं आणि मग पुन्हा मध्ये शिरायचं ना तर ते लाईनीतले लोक असं तिरकं नजर देतात. बघा तुम्ही जेवण कुणाकडचं आणि नजर कोण देतं. मला अपमान झालेला अजिबात चालत नाही म्हणून एकदम 7-8 पुऱ्या एवढं
ढीग वगैरे असं सगळं 1-1.5 किलो सगळं भरून घेतो. बरं शेवटच्या घमेल्यामध्ये ते पापड वगैरे असतो बघा तुम्ही, आणि तो पापड असा ठेवायला आणि तो पेडेस्टल फॅनच्या रेंजमध्ये आला तर तो पापड आपल्या डोळ्या देखत उडून जातो. तुम्हाला सांगतो गेल्या 10 वर्षात माझे 3 पापड उडालेत तुम्हाला सांगतो. म्हणून तो पापड घेतल्याबरोबर त्याच्यावर वडा ठेवतो मी तुम्हाला सांगतो. जीवनावश्यक कविता अनेकांनी लिहिल्या मराठीमध्ये, पण जेवणावश्यक कविता लिहिणारा मी एकटा कवी आहे तुम्हाला सांगतो. पण ते एवढं 1-1.5 किलो तुम्ही कुठे जिम्नॅस्टिक किंवा व्यायाम केलेले वगैरे असाल तळवलकरचे वगैरे, पण तरी तुम्ही ते एवढं 1.5 किलो काय एकदम एका हातात नाही पेलू शकत. म्हणून दोन्ही हात घ्यावा. तर जनावरासारखं गाई म्हशीसारखं असं खाऊ नाही शकत. माणूस जनावरासारखा वागू शकतो पण खाऊ नाही शकत. बघा माणूस किती झालं जनावरासारखा आपण वागू शकतो, पण अजून गव्हाणीत जसं तोंड घालतात म्हशी गाई म्हशी तसं आपण ते खातोय असं नाही दिसत हो तुम्हाला. तर ते तुम्हाला सांगतो पुण्याला त्या म्हात्रे पुलाच्या खाली 2-2, 3-3 हजार लोक असतात तो एकेका लग्नाला खरंच तुम्हाला. आणि मी गेलो तर त्यांनी पाठीवर ते मोठं सिलेंडर पितळेचं आणि ते हातात मोठा पाईप असं फवारा मारला. मला वाटलं डेंग्यूची साथ आहे किंवा याचं म्हणून काहीतरी सॅनिटायझर मारताय की का, तर त्याच्यात इतका सुगंध मस्त भरलेला घासून पुसून आणलं होतं शेतातनं ते. हे मी कुठेही चित्र बघितलं नाही. एवढंसं बारीक फुसफुस काहीतरी मारतात आपल्याकडे. हे सुस्त म्हणजे त्या मुठ्याच्या पाण्यातच काहीतरी आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला सुद्धा हे पुस्तक सुचलंय ना ते मुठीच्या पाण्यामुळे सुचलंय तुम्हाला सांगतो. मला हेवा वाटतो मला का नाही सुचलं असं तुम्हाला करोनावरती बरं का. असं सगळं तर पुढे गेलो तर ते 2 जण उभे होते. त्यांनी असं माझी कॉलर वर केली आणि खडक्कन गळ्यामध्ये असा स्टँड आहे ॲल्युमिनियमचा, असं हुक असलेला गळ्यात अडकवला. त्याच्यावर एकानं प्लेट ठेवली, दोघांनी वाट्या ठेवल्या आणि गळ्यात असं अडकवून दोन्ही हात रिकामे हो. त्या नवरदेवाकडच्या वरमाया सगळ्या तुम्हाला सांगतो विहीणबाई गळ्यात अडकवून तसे फिरतायत. असं म्हणजे आझाद मैदानात कसं ते चणे फुटाणेवाला मध्ये मडकं ठेवून फिरतो ना तसं ते शूटिंग चाललेलं. मला इतकं गंमत असलं. सगळीकडे मी फिरलं जगभर, जवळजवळ लग्नाला गेलं अमेरिकेमध्ये काय फिलाडेल्फिया, पण मला असं कुठे दिसलं नाही तुम्हाला सांगतो. आता सगळं म्हणजे आता तुम्हाला सांगतो की त्या आपल्या दशभुज गणपतीच्या तिथे मी क्रॉसिंग करायला बा आणि माझ्या हातात पिशवी. तुम्हाला आता पिशवी म्हणजे काय, मी कुठेही गेलं ना तर मी पिशवी जवळ ठेवतो. कारण काय आपल्याला कुणाकडे गेलं तर त्यांना जर काही द्यायचं असेल तर उगाच पिशवीचा खर्च कशाला, म्हणून मी पिशवी ठेवतो तुम्हाला. म्हणजे मी इथं तुम्हाला असं काही म्हणत नाही आहे, पण पिशवी कशा आता मी दिवाळीत तर 2 पिशव्या ठेवतो तुम्हाला सांगतो. असं सगळं आहे. लोकांत आपला त्रास कुणाला होता कामा नये तुम्हाला सांगतो. असं सगळं तर तो तुम्ही एम.फिल असा नाही तर MBA असा नाही तर बँकेचे मॅनेजर असा, पुण्यामध्ये क्रॉसिंग करताना तुम्ही बावळट ठरता. मी 10 मिनटं उभा असा पिशवी घेऊन तर काय आपल्याकडे कसं उजव्या बाजून वाहनं येतात डाव्या बाजून 2 दिशा, पुण्यात कुठून काय येईल सांगता येत नाही. खरंच सांगतो. तर तेवढ्यात एक माणूस आला म्हणजे तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा आहे का. मला वाटलं प्रत्येक सिग्नलला अशी माणसं ठेवलीत की का, म्हणजे काय काय शोध लागतील आयडियाज ज्याला म्हणतात ना, सूचना जे म्हणतात. तर ते हो म्हटलं तर म्हणे 8 आण्यात रस्ता क्रॉस करून देतो म्हणून. काय सूचना आहे तुम्हाला सांगतो, आयडियाज तुम्हाला. तर त्यांनी लगेच ते मला असं माझी पिशवी धरली, माझं बोट धरून कुठेही बा माझ्या शर्टाला कुठे रिक्षाचा पत्रा नाही लागला किंवा अंगठ्यावरनं 2 व्हीलर नाही गेली, व्यवस्थित इंटॅक्ट पलीकडे सोडलं. तोपर्यंत 8 आणे खिशातनं काढून मी म्हटलं हे घ्या 8 आणे. ते म्हणे रुपया झाला. अरे म्हटलं तिथनं निघताना 8 आणे आता रुपया कसं काय झाला. 50% म्हणजे 100% दुप्पट झालो. ते बघा काय उत्तर ते म्हणे आता मी उलटा परत जाताना एम्प्टी रिटर्न जाणार म्हणून वगैरे. हे जे काही सुस्त तुम्हाला सांगतो पुण्याची जी बुद्धिमत्ता आहे. पण त्याच पुण्यामध्ये तुम्हाला सांगतोय की एकदा शनिवारवाडा फेस्टिवलवर माझा कार्यक्रम होता आणि म्हटलं पुणेकर बुद्धिमान असले तरी मुंबईकरांसारखी माणुसकी मी अजून पुण्यामध्ये बघितलेली नाही. तुम्हाला ते तुम्ही टाळ्या वाजवताय ते लोक असे अंगावर आले. 15 वर्ष म्हणे येत आहे, शाल श्रीफळ आणि चांगलं पैकी मानधन गुच्छ घेऊन घरी परत जाता. तुमचा हात मोडला का पाय मोडला. म्हटलं हे पा माझं अजून संपलेलं नाही, तिथंच उभं राहा. म्हटलं हे पा मुंबईची माणुसकी म्हणजे माणूस उभ्या अवस्थेमध्ये त्याला चक्कर आली, फिट आली तरी तो 1 तास
खाली न पडता प्रवास करू शकतो. त्यामुळे हे कसं काय म्हटलं, केव्हाही तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये किंवा सेकंड क्लासमध्ये गर्दीच कामाच्या वेळेत तुम्ही जर निघालात, डोंबिवली असो की कल्याण असो की विरार असो, तुम्हाला चक्कर आली, फीट आली, तरी सगळे लोक तुम्हाला दाबून धरतात. चर्चगेट स्टेशन किंवा छत्रपती टर्मिनस येईपर्यंत खाली पडू देत नाहीत. त्यांनी मला नमस्कार केला. हे तुमचं म्हणे माणुसकी तुमच्या गावातच राहू द्या, पुण्यात आणू नका. काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले, याच्यावरनं हे निघालेलं. पण मी महिलांच्या गौरवपर अनेक कविता लिहिल्यात, त्यातली फक्त एकच आज वाचली, तुम्हाला सांगतो. कारण आजचा काही माझा कार्यक्रम म्हणून इथं आलेले नाही आहेत, उत्सवमूर्ती ते आहेत. तरी मला त्यांनी आग्रह केला की अशोक तुझ्या कविता जरा व्हायला पाहिजेत म्हणून. तर महिलांच्या गौरवपर ज्या मी कविता लिहिल्या, त्या मी नोकरीत असताना गैरसमजापोटी लिहिलेल्या कविता आहेत. तुम्हाला सांगतो, मी जेव्हा रिटायर झालो, माणसाला खरं जे ज्ञान होतं ते रिटायर झाल्यानंतर होता. बघा, सगळे लोक ऑफिसातनं निवृत्त झाल्यावर आत्मचरित्र लिहायला घेतात. ऑफिसात असताना कोणी ऑफिसातल्या भानगडी लिहायला घेत नाही. अगदी ते बघा तुम्ही, सगळे लोक रिटायर झाले ना, एकदा फंड ताब्यात आला, पेन्शन चालू झालं म्हणजे मग आत्मचरित्र घसटायला म्हणजे खरडायला घेतात. तुम्हाला सांगतो, असं सगळं आहे. त्या म्हणजे सुरुवातीला कसं की क्रूरता, बेसिकली पुरुष हा हळवा हृदयाचा असतो आणि महिला या अत्यंत क्रूर प्रकृतीच्या असतात. माणसाकडे काय, पुरुषांकडे एक बॉलपेन असतं, महिलांकडे रवी, लाटणं, उलटणं. साधं मी सत्य बोलतोय, मी काही चुकीचं बोलत नाही. मला इथून आत्ता बाहेर काढा तुम्ही, पण सत्य सांगणं हे कवीचं कर्तव्य आहे, तुम्हाला सांगतो. आणि याच्यामध्ये बघा की का सांगतोय, मेथीची जुडी आहे, ती जर अशी तिची सुतळी असं गाठ सोडायची आपल्याला दिली, आपण खूप प्रयत्न करतो, 5-10 मिनटं लागतात, पण आपण ती गाठ सोडायचा प्रयत्न करतो. महिला बघा अशी मध्ये बोटं घालून खसकन तोडतात. कलात्मकता नाही. आपण ती काडी अशी मेथीची घेतल्यावर हे पान तोडू का हे पान तोडू, विवेकबुद्धी आहे तुम्हाला. कशासाठी तोडू हे पान, मुळाशी जाण्याचा जो प्रयत्न असतो तो पुरुषांचा असतो. महिला बघा, पानं एकीकडे, काड्या एकीकडे, पानं एकीकडे, काड्या एकीकडे, 10 मिनिटात त्या जुडीची वाट लावून टाकतात. ते नारळ कसा खोवतायत बघितलं का तुम्ही, हृदय खोवतायत असं वाटतं. खरंच तुम्हाला मला नारळ खो, आता काय हे इथे मी माझी मान वर असते तुम्हाला सांगतो, पण घरामध्ये खाली मान घालून तुम्हाला सांगतो. असं सगळं हे मिलिटरी आणि मिलिटरीत असा किंवा कुठेही असा, घरामध्ये तुम्हाला खाली मान घालूनच तुम्हाला सगळी कामं करावी लागतात. मी ती वाटी हातात घेतली, पण विळीवर कसं बसायचं माहीत नाही, मी उलटा बसलो विळीवर, तुम्हाला सांगतो, विळीवर उलटा बसलो. हे असं सगळं. आणि मला तुम्हाला सांगतो, म्हणजे 25 वर्ष सुरुवातीला कसं अय्या ईश्वर शिंक आली तरी अय्या तुम्हाला कशी शिंक आली वगैरे, इतकं गोड वातावरण ते असतं सुरुवातीलाही, आठवत असेल असं सगळं. तर 25 वर्षानंतर चहा घ्या, काय स्वर आहे बघा, म्हणजे चहा घ्या वगैरे, हे चहा घ्या हो, हे कुठे, आणि चहा घ्या. किंवा त्या गड्याला चहा देताना रामू चहा घे हो, वाफ चालली आहे. कारण रामू निघून गेला तर दुसरा रामू मिळणं कठीण असतं. नवरा डोक्यात राग घालून गेला तर 4:30 वाजता सगळे नवरे बोंबलत परत येतात, कारण बिनसाखरेचा चहा बाहेर कुठेही लवकर मिळत नाही तुम्हाला. हा त्यांना गॅरंटी असते. तो जोरात वाजवा ना तुम्ही, असं काय करताय असं. तर त्या स्वयंपाकघरामध्ये किती काम. अहो, मला वाटलं काय शुद्धलेखन काढायचं नाही म्हणे. त्या मटक्या भिजत ठेवल्या, त्यांनी सगळ्या पाण्यातनं निथळून अशा वर काढा, त्या फडक्यात गाठ बांधून त्याच्यावरचं निथळ ठेवा, त्याच्यावर वजन ठेवा. नशीब तुम्ही बसा असं नाही सांगितलं, नाही तर मोड कसे येत आहेत बघत बसा. हे सगळं असं करावं लागतं. त्या याच्यामध्ये मला जी सुचलेली कविता आहे, इथं महिला ही कविता लिहूच शकत नाहीत, त्यासाठी हळवा हृदयाचा पुरुषच जन्माला यावा लागतो. तुम्हाला सांगतो, गयाशी नख खुपसून अंदाज घेत क्रूरपणे त्वचा सोलली जाते दुधी भोपळ्याची, क्रूरपणे त्वचा सोलली जाते दुधी भोपळ्याची, सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप चालली आहे. बघा, आपण जेव्हा बाजारात जातो, तो दुधी हलवा करायचा असेल, बारीक लव असते बघा त्याच्यावर, बरं का, तर असा हात फिरवा असं वाटतो. महिला बघा बाजारामध्ये त्या देठाच्या तिथे असं नख खुपसून बघतात, निबर आहे का काय. तुम्हाला हे माहीत नाही, कारण तुम्ही बाजारात भलतीकडे बघत असता. तुम्हाला सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप चालली आहे, डोळ्यांची आगाग होते आहे, शाळा नारळावर कोयत्याने दरोडा घातलाय, हे भाजलं जातंय वांग,
हे भाजलं जातंय वांग, निथळतंय, त्वचेतून पाणी टपटप. मला भरून आलं एकदम. बघा, एक 5-6 दिवस प्रॅक्टिस केली तुम्हालाही भरून येईल, तुम्हाला सांगतो. असं सगळं, अहो साधं सुद्धा नाही, तेल बिल चोपडून वांग भाजतात. मला वांग भाजायला सांगितलं. एकतर आपण पुरुष हळवार, त्यात मी कवी डबल हळवार. मला ते बघवे ना, डोळ्यावर हात ठेवून वांग फिरवत राहिलं. वांग निघून गेलो, हात भाजला. तुम्हाला सांगतो, माणसाच्या दुःखावर माऊलींपासून अनेकांनी कविता लिहिल्या आहेत. तुम्हाला सांगतो, अगदी आत्ताच्या आपल्या संदीप खरेपर्यंत वगैरे घेतलं तर नाव. पण वनस्पती, तुमच्या कांदा किंवा तुमचा नारळ, वांग यांचं दुःख मांडणारा मराठीतला एकमेव कवी आहे. तुम्हाला सांगतो, असं तडतडते मोरी हा अखेरचा फड. म्हणजे मध्ये तर कोणीतरी म्हटलं, जगदीशचंद्र बोस नंतर अशोक नायगावकर असं कोणतरी एकदा म्हटलं होतं, तडतडते मोहरी हा अखेरचा फडफडाट, कडीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात. ते चिवड्याला फोडणी करतात, एवढा बचकाभर कडीपत्ता टाकतात, फडफड 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 फुलपाखरं तडफडतायत असं वाटतं. आपण तर कवी हृदय आहोत, पण कुणालाही असं वाटतं. तुम्हाला सांगतो. आणि ही बाई त्या बाईला म्हणते, काय छान तापलाय घाणा म्हणून. बघा तुम्ही कसल्या समानतेच्या गोष्टी करता. तुम्हाला सांगतोय, तिखट टाकलं जात आहे भाजीच्या अंगावर, डोळ्यात धारेवर किसली जात आहेत गाजरं, पिळवणूक चालली आहे आंब्याची, सर्वहारा बनली आहे कोय, वरवंट्या खाली चिरडते मीठ मिरची, आणि बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात. बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात. फडक्याने गळा आवळून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवलंय. चक्का बनवण्यासाठी हे भरडले जात आहेत गहू, हे भरडले जात आहेत गहू. लाही लाही होते मक्याची ज्वारीची, भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडाच्या पोटात. पोलीस नुसतेच बघतायत, पोलीस नुसतेच बघतायत. संत्र्या, मोसंब्या, केळ्यांची वस्त्र उतरवली जात आहेत दिवसा ढवळ्या. वस्त्र उतरवली जात आहेत दिवसा ढवळ्या. मक्याच्या कणसाला दिलंय विस्तवाच्या तोंडी, आणि वर मीठ तिखट चोळलं जात आहे जखमांवर. हे काय चाललंय, हे काय चाललंय युगानुयुगे शाकाहारी. हे काय चाललंय, हे काय चाललंय. मी अजून आशावादी आहे, कारण स्वयंपाकघरातल्या या सगळ्या गोष्टी समजणाऱ्या महिला इथे उपस्थित आहेत म्हणून. नाहीतर बाहेरून मागवणाऱ्या ज्या पुढच्या महिला आहेत आगामी, त्यांना हे वाटणं काय, ते चक्क्यासाठी टांगून ठेवलं आहे आणि ते याचे काय ते सालं काढले आहेत वगैरे, हे सगळं अज्ञातच. पुढे तर नुसतं आता काही ठिकाणी तर फक्त 1 बेडरूम फक्त, आणि हे असं हॉल एवढं. किचन नावाची गोष्ट गायब झाली हल्ली. किचन नसतं, BHK म्हणतात ना, त्या BHK मधला के गायब झालाय. काही या जाहिराती येतात ना, कारण लोक बाहेरूनच मागवतात, तर मग घरात किचन असायची ती एवढी जागा वेस्ट करायचं काय कारण. तर ही कविता वाचल्यानंतर कदाचित इथल्या महिलांना असं वाटेल की नायगावकर हजारो वर्षाच्या अज्ञान अंधकारातून आम्ही ही क्रूर कृत्य स्वयंपाकघरातली करत आलो. आज तुम्ही आम्हाला उजेड दाखवलात. आम्ही इथून पुढे त्या स्वयंपाकघरात पाऊल देखील टाकणार नाही, असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. तेव्हा इथल्या व्यासपीठावरच्या सगळं तमाम पुरुषांच्या वतीनं आदरणीय वसंत दाते, आमचे गांगल, या सगळ्यांच्या उपस्थितीत, पुरुषांच्या उपस्थितीत ती महिलांना असं आश्वासन देतो की स्वयंपाक करणं हा महिलांचा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि आम्ही पुरुष मंडळी इथून पुढे त्या भानगडीत पडणार नाही, त्या भानगडीत पडणार नाही. पुन्हा पुढचं पुस्तक यावं, दात्यांचं पुढचं पुस्तक यावं, आणि त्या पुस्तकासाठी मलाच पुन्हा बोलवावं अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. आत्ताचा इतका सुंदर सोहळा चालू आहे, त्याचं सगळं निवेदन आणि उत्तम कार्यक्रम हा अपूर्वानी केला. तिचं अपूर्वाचं स्वागत अशोक नायगावकर यांनी पुस्तक भेट देऊन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि किरण कोकले, किरण कुठे आहे? किरण कुठे आहे? किरण नाही पुस्तक भेट. विनायक हां, मी किरण विनायक गोखले ना, यशला यश दुसऱ्या कार्यक्रमाला.
आता गणेश वंदनेनी सुरू झालेल्या हा कार्यक्रमाची सांगता करण्याआधी एक ऋणानुनिर्देश करायचा आहे आणि हे नुसतं आभाराचं प्रदर्शन नाहीये तर खरोखर मनापासून ह्या सगळ्या लोकांचा ह्या कार्यक्रमाला या पुस्तकाच्या निर्मितीला प्रत्येक पायरीवर हातभार लागलेला आहे. तर अशा काही जवळच्या मंडळींचा मंडळींचे आभार दाते परिवारातर्फे मी मानू इच्छिते. तर सगळ्यात पहिली श्रोती ही आई बाबांच्या लिखाणाची आणि सगळ्यात पहिली ते बाबांच्या डोक्यातनं उतरलेलं कागदावरती त्यांनी पेननी लिहून काढलेलं, पण ते टाईप करून लिखित स्वरूपात कोणाला पाठवता येईल, काही करता येईल, हे अतिशय पेशंटली आणि अतिशय रसिकतेने आणि उत्साहाने करणारी माझी मावशी श्रीमती अंजली गंधे यांचे आमच्या सगळ्यांकडून खूप खूप आभार. ती पहिली पायरी, त्या बाळणपणातली दुसरी पायरी पुरी करणारी नूतन उर्सेकर ही मी आणि बारिश आम्ही दोघंही जण आईकडे पुढे आम्ही दोघंही जण मुंबईत असतो, आई बाबा पुण्यात असतात आणि त्यांच्या ज्या काही बाबांच्या हे कलाविष्कार चालू असतात त्याला बऱ्याचदा वेगवेगळ्या पद्धतीने सादर करता येईल असं रूप देण्यात नूतनचा नेहमीच खूप मोठा हातभार असतो. त्यासाठी तुझे खूप खूप आभार. मग ऋग्वेद आलाय. ऋग्वेद देशपांडे ह्यांनी ह्या पुस्तकाची एकूण रचना आणि त्याचं डिझायनिंग त्याचं पूर्ण एक रूप त्याला देण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आणि माझ्या भावाचा बारिश दातेचा तो अतिशय जवळचा मित्र, त्यामुळे त्यांनी घरच्यासारखंच हे काम केलं. तर तो जरी आज इथे उपस्थित नसला तरी सुद्धा त्याचे आभार मानणं हे नक्कीच त्याचे आम्ही आभार मानू इच्छितो सगळ्यांकडून, घरातल्या लोकांकडून. विनायक गोखलेंचे आभार मानणं थोडं कठीण आहे, कारण का त्यांनी जे केलेलं आहे ते आभाराच्या पलीकडचं आहे. तर आपल्या घरच्याच व्यक्तीचे आपण आभार मानत नाही, पण काय आहे हा सगळा कार्यक्रम आणि हे सगळं जे झालेलं आहे ते सगळ्या घरच्याच लोकांकडून झालेलं आहे. अंजली गांधे असोत, नूतन असो, विनायक गोखले असोत, ह्या सगळ्या घरच्या मंडळींनीच एकत्र येऊन ह्या सगळ्या बाबांच्या कलाकृतीचं बाळणपण केलेलं आहे. तसंच आज हा हॉल आपल्याला उपलब्ध करून दिला, सगळी छान योजना, ध्वनी योजना, सगळ्या व्यासपीठावरची योजना, श्रोत्यांची बसण्याची योजना ही सगळी केली. म्हणून सेंट पायस कॉलेजचं हे जे एक्सटेन्शन सेंटर आहे निर्मला निकेतन कॉलेजचं, त्या आशा किरण हॉस्टेलचा हा हॉल आहे. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यांच्या वतीने इथे आत्ता कोणी आहे का उपस्थित, पण तरी त्यांचे मनापासून आभार. मंचावर उपस्थित असलेले आणि ह्या कार्यक्रमाला सगळ्या बाजूंनी उचलून धरून इतका एक लक्षात राहावा आणि सगळ्यांनी आनंदाने लक्षात ठेवावा, हसत लक्षात ठेवावा असा हा कार्यक्रम इथे आपल्या सगळ्यांसाठी संपन्न करणाऱ्या हिंगलाजपूरकर, नायगावकर आणि गांगल ह्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. आणि ज्या श्रोतृवृंदाला आजकाल अशी पद्धत आहे की जोरदार टाळ्यांनी पाहुण्यांचं स्वागत करूया, पण जे श्रोते मनापासून दाद देतात त्यांना हे सांगावं लागत नाही असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळे जोरदार कडकडून टाळ्या वाजवून ह्या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेणारा तुम्हा सगळ्यांना खूप मनापासून आभार. तर सुरुवात जशी गणेश वंदनेनी झाली तशी कार्यक्रमाची सांगता ही बऱ्याचदा आपल्याकडे पसायदानानी होते आणि ते सुद्धा त्यांच्या वक्रबुद्धीच्या काचाट्यातनं सुटलेलं नाहीये. तर असं एक करोना पसायदान आपण ऐकूया आता नंदा गोखले यांच्या आवाजात. पसायदान नाही, हसायदान. हसायदान
हे चालू आहे ना? नको नको यायचे आवाज हसायला. आता विश्वात्मके देवे येणे वैदंबिनी तोषावे, तोषो निमज द्यावे हसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सुमुखी पट्टी वाढो. विभूता परस्परे सुटो, बंध करोणाचे. दुरितांचा संसर्ग जाओ, सहस्त्रचंदे पाहो. जो जेवा फेल तो ते साफो, प्राणिजात. वर्षत सखळ मंडळी, भीतिनिष्ठांची मांदियाळी. अवरत भूमंडळी भेटभूता. चला विकल्प तरुंचे आरव, भीती चिंतामणीचे गाव. गर्जती ते अर्णव, सायुज्याचे. चंद्रमेजे अवलक्षण, मार्तंड जे ज्वरहीन. ते परवाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्वामुखी, पट्टी बांधोनी निभ्रांत मुखी. भजिजो आदिपुरुखी विखंडित. आणि वैडंबिनी जीविके, विशेषी आलोकीये. दृष्टा इष्ट विनये, न हो आवोजी. तेथ म्हणे हास्येश्वराव, हा होईल भान हसावो. येणेवरे हास्य देवो, मुखिया. धन्यवाद. ग्रंथालयाची काही पुस्तकं आणि अति झालं आणि हसू झालं हे पुस्तक उपलब्ध आहे. मागे टेबल आहे, तिथे सगळ्यांनी ते पुस्तक घ्यावं. तसंच एक अल्पोपहाराचा छोटासा बॉक्स आहे, चहा कॉफीची सुद्धा सोय आहे. सगळ्यांनी ह्या हसून हसून आता थोडंसं भूक लागली असेल, जेवण होऊनही बराच वेळ झाला आहे, तर सगळ्यांनी ह्या अल्पोपहाराचा आनंद घ्यावा आणि थोड्या गप्पाटप्पा करून आपण हा कार्यक्रमाची सांगता करावी अशी मी सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद.